मित्रांनो, जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी ज्या 52 केंद्रावर धानाची विक्री तसेच नोंदणी केलेली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर या धानाचा बोनस वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्यातच मित्रांनो, आपल्याला काही कमेंट सुद्धा आलेल्या होत्या गडचिरोली जिल्ह्यातून की बुवा वनपट्टीधारक शेतकऱ्यांना कधीपर्यंत धानाचा बोनस, जे शेतकऱ्यांना पेंडिंग ठेवलेलं होतं, वनपट्टीधारक जे सातबारे होते त्या शेतकऱ्यांना पेंडिंगला ठेवलेलं होतं, अशा शेतकऱ्यांना सुद्धा कधीपर्यंत हा धानाचा बोनस मिळणार आहे। त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातून सुद्धा कमेंट होता की चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुम्ही तर म्हणले होते की सोमवारपासून धानाचा बोनस वाटप होणार आहे, तर त्यासुद्धा अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेश, स्वागत आहे कृषी मेन यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता। इंस्टाग्राम आयडी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर घेऊया की ज्या आदिवासी विकास मंडळ, जे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विकासकडे ज्या शेतकऱ्यांनी धानाची विक्री तसेच नोंदणी केलेली होती अशा शेतकऱ्यांना धानाचा बोनस कधीपर्यंत वितरित होतो, असे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आलेले होते। त्यातच मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी धानाची विक्री तसेच नोंदणी केलेली होती ती मार्केटिंग फेडरेशनकडे, जे 48,84,20,868 रुपयांचा जे निधी होता मार्केटिंग फेडरेशनकडे, तिकडे काय झालेलं होतं तुम्हाला सांगतो। आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती। ज्या शेतकऱ्यांनी मार्केटिंग फेडरेशनकडे नोंदणी तसेच विक्री केलेली होती अशा शेतकऱ्यांनाच मार्केटिंग फेडरेशनच्या निधी, जे धानाचा बोनस आहे, जे 23 केंद्र होते त्या 23 केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी प्लस विक्री केलेली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर या धानाचा बोनस वितरित झालेला आहे। परंतु मित्रांनो, तिकडे फक्त नोंदणी प्लस विक्री केलेल्या शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळालेला आहे। परंतु मित्रांनो, आदिवासी विकासकडे काय झालेलं आहे ऐकून घ्या की आदिवासी विकासकडे ज्या शेतकऱ्यांनी धानाची नोंदणी प्लस विक्री केलेली होती त्यातच काही शेतकऱ्यांनी फक्त नोंदणी केलेली होती, विक्री केलेली नव्हती सॉरी मित्रांनो, तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या आहेत। एकंदरीत बघायचं झालं तर मित्रांनो, सरसगट ज्या आदिवासी विकासकडे ज्या शेतकऱ्यांनी धानाची विक्री केलेली असो किंवा नसो, सरसगट शेतकऱ्यांच्या खात्यावर हा धानाचा बोनस वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे। तर धानाची विक्री, आता काही शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले की बाबा आदिवासी आता जसं मार्केटिंग फेडरेशनकडे धानाची विक्री प्लस नोंदणी आवश्यक होती, तसं मग आदिवासी विकासकडे नोंदणी प्लस विक्री पाहिजे का? तर नाही मित्रांनो, आदिवासी विकासकडे फक्त तुम्ही नोंदणी केलेली असेल आणि धानाची विक्री केलेली नसेल तरी सुद्धा तुमच्या खात्यावर या रकमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। सोमवारपासून या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे। तर तुम्ही देखील आदिवासी विकास पणन महामंडळाकडे जर नोंदणी प्लस विक्री किंवा नोंदणी केलेली असेल तर तुमच्या देखील खात्यावर काल जर रकमा नसतील आल्या किंवा आज जरी आल्या नसत्या त्या 1-2 दिवसात तुमच्या खात्यावर या रकमा वितरित होणार आहेत। त्यातच मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या चंद्रपूर जिल्ह्यातून, किंवा चंद्रपूर जिल्ह्यात तुम्ही म्हणले होते की सोमवारपासून वितरित होईल। मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यात वाटपासाठी सुरुवात झालेली आहे। सोमवारपासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर हा धानाचा बोनस वितरित झालेला आहे। आता त्यात मित्रांनो, एकदाच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होईल याची मी गॅरंटी दिली नव्हती, ग्वाही दिली नव्हती। थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या आहेत। आज उद्या, कालपासून सुरू झालेली आहे, आज उद्या परवापर्यंत 2-3 दिवस या रकमा तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे। आता चंद्रपूरचा राहिला विषय, चंद्रपूर जिल्ह्यात आपण सांगितलं होतं की धानाची विक्री केलेली असो किंवा नसो त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होणार आहेत। परंतु मित्रांनो, वारंवार हे लोक हे जे वाटपासंदर्भात जे निर्णय आहेत ते बदलत आहेत। आता कालपर्यंत म्हणजे आपण रविवारी काहीतरी व्हिडिओ बनवलेला होता, तर तोपर्यंत सांगण्यात येतो की धानाची विक्री केलेली असो किंवा नसो हा धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे। परंतु मित्रांनो, त्यांनी परत निर्णय बदललेला आहे। ज्या शेतकऱ्यांनी धानाची नोंदणी प्लस विक्री केलेली आहे अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावर हा धानाचा बोनस वितरित झालेला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना। तर ही होती छोटीशी माहिती। काही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करा, काही कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता तुम्ही। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।